कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख, आपली निराशा, आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली. आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या 5-6 महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला. आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत. तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू. परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत, समर्थक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, समता परिषदेचे लोक आहेत, हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत. त्या सगळ्यांशी चर्चा करू. आम्ही जो विचार करू शांतपणे करू. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे, निराशा आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणीही काही बोलू नये, शिवीगाळ नसावे. ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे. ठीक आहे, तुमची मतं जी आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठे असंस्कृतपणा नको, शब्द जपून वापरा. काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका. अजिबात असलं काही करायचं नाही. एवढं त्यांना सांगितलं. आणि आता बाकीचं बघू काय. भुजबळ साहेब, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियर नेते होते, आताही अजितदादांबरोबर सर्वात सिनियर नेते. पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. प्रफुल्ल पटेल असं म्हणले की राज्यसभेवर हो, मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईने पाठवायचं. मी म्हटलं बघ ठीक आहे, मी काय बोलत. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. अरे म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या. मी 40 वर्ष झाले इथे आहे. नाही मग मी त्यांना आम्ही शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं. त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली आहे. आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती. मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी काही लपून ठेवलं नाही. पण आता मी निवडणूक लढलो, आत्ता संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही. कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. ते कधी बसलेच नाही. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात. नाही, हे खरं आहे. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं आमची तयार नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं दुसरं कोणा
समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेऊन तुम्ही उभे राहा. एक महिना मग आम्ही आलो, सगळे तयार झाले आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. अर्थात एक तर सर्व समाजाचे, मग दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन गेले. आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं, आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. आता नाशिकचे पाऊल आणखीन एक पाऊल पुढे पडेल. आम्ही प्रयत्न सुरू केले. पण एक आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलला असेल किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. भाजपमध्ये जसे कालमर्यादा ठेवली, 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊ नये असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का त्यांनी? असं काही त्यांनी ठेवलं नाही. प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की तुम्हाला राज्यसभेवर पाठवायचं हे तुम्हीच त्यांना म्हटले होते. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला, होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा. बर तेही जाऊ द्या, पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल. आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.